सर्व काही सुरळीत चाललं होतं. पोलीस आपापल्या कामात व्यस्त होते, परंतु त्यांच्यासमोर सकाळी सकाळी अशी काही केस येईल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक व्यक्ती प्रेशर कुकर घेऊन तिथे आला. पुढे काय झालं पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाच नाही चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. एक व्यक्ती चक्क प्रेशर कुकर त्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आला आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ताडीपत्री येथील पुतलुरू रोडचे रहिवासी आणि तक्रारदार सोडाला हाजी यांनी उगादी उत्सवादरम्यान मांस खरेदी केलं होतं. तलाकुरा म्हणजेच शिरमासांची पारंपरिक करी असते. ते बनवण्यासाठी ते अत्यंत उत्सुक होते आणि त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली. मात्र त्यांच्यासाठी तो एक मोठा धक्काच होता. जवळपास 20 वेळा प्रयत्न करूनही ते मांस तसेच कडक आणि कच्चच राहिलं. मग त्यांना प्रश्न पडला की हे मांस नक्की कशाचं आहे, असं का होत आहे, हे का शिजत नाही. अक्षरशः मग त्यांनी पोलीस स्टेशन गाठायचा निर्णय घेतला आणि तेही प्रेशर कुकरसहित. मग संतापलेल्या आणि गोंधळलेल्या हाजी यांनी कुकरसह मटण पोलीस ठाण्यात नेलं आणि विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली. आता पोलिसांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं, पण नंतर त्यांनी त्यात गांभीर्याने लक्ष देण्याचं ठरवलं. कारण की हे 20 वेळा शिजवलं तरी शिजलं नाही, ते कच्चंच कसं राहिलं असं पोलिसांना सुद्धा मग वाटलं. पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली. मग त्यांनी अखेर तो निर्णय घेतला. मटण विक्रेत्याशी चर्चा केल्यानंतर CR आनंदराव यांनी घटनास्थळी तोडगा काढला आणि जावा यासाठी प्रयत्न केला. अखेर मटण विक्रेत्याने त्याबद्दल ताजं आणि खाल्लं जाऊ शकतं असं मटण देण्यास सहमती दर्शवली होती. आता या भागातील लोकांना असा समज झाला होता की जर मेंढी खूपच म्हातारी असेल तरच तिचे मांस नीट आणि सहजपणे शिजत नाही. मांसाचा पहिला तुकडा अनेकदा प्रयत्न करूनही का शिजला नाही याचे कारण विक्रेत्यांनी स्पष्ट केलं नाही, परंतु त्या मेंढीचे वय हेच कदाचित त्यामागील कारण असावं असं सांगितलं जात होतं. आता ही घटना घडल्यापासून संपूर्ण ताडीपत्रीपर्यंत या चर्चेचा एक मुख्य विषय बनली आहे, ज्यामुळे नागरिक लोक एकाच वेळी अवाक आणि आश्चर्यचकित झाले आहेत. CI आनंदराव यांनी नंतर असे स्पष्ट केले की नागरिकांच्या समस्या किंवा तक्रारी कितीही विचित्र असल्या तरीही त्या सोडवण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. म्हणजे हा जो व्यक्ती होता तो मटण घेऊन तिथे गेला होता आणि जवळपास 20 वेळा प्रयत्न करूनही ते मांस तसेच कडक आणि कच्चंच राहिलं होतं. मग संतापलेल्या आणि गोंधळलेल्या त्या हाजीने कुकरसह मटण पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली. आता मग पुढे काय समोर आलं की जर मेंढी खूपच म्हातारी असेल तर तिचे मांस नीट किंवा सहजपणे शिजत नाही, असाच प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे.